नमस्कार. बेबी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी बालाजी उबाळे आपणास आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. तो विषय म्हणजे ई पीक पाहणी. शासनाने सुरू केलेली पीक पाहणी. या ई पीक पाहणीमध्ये अनेक अडचणींना सामोरे जाण्याची वेळ ही शेतकऱ्यावर आलेली आहे. कारण अनेक शेतकरी राजा हा अशिक्षित आहे. अशा शेतकऱ्याकडे अँड्रॉईड मोबाईल नाही किंवा त्यांना अशा अनेक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. आणि ज्या नागरिकाकडे आणि शेतकऱ्याकडे हा मोबाईल आहे त्यांचे लोकेशन पण व्यवस्थित आणि योग्यरित्या दाखवत नसल्याने अशी पद्धत होत आहे की पूर्वेला असलेले शेती त्याचे ई पीक पाहणीसाठी मोबाईल ओपन केला असता दूरवरचे अंतर दाखवले जाते आणि ते अंतर ॲडजस्ट करण्यासाठी शेतकरी जात असताना दुसऱ्याच्या शेतामध्ये ते लोकेशन कॅच होत आहे. यामुळे शासनाने अशा होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी एक शासकीय यंत्रणा स्वतंत्रपणे अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. कारण अशा या चुकीच्या ई पीक पाहणीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आर्थिक ताण सहन करावा लागतो. त्याचे एक उदाहरण म्हणजे आज एका शेतकऱ्याचा मला फोन आला आणि त्या फोनवर तो शेतकरी बोलत होता की बाबा माझी ई पीक पाहणी करण्यासाठी ई पीक पाहणी करणारा व्यक्ती माझ्याकडून 200 रुपये घेतो. मग ही ई पीक पाहणी करणे मला परवडत नाही किंवा आर्थिक अडचण येते. अशी ही एका व्यक्तीची झाली तर जवळपास गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 1000 ते 4000 5000 शेतकरी असतात. या शेतकऱ्यांना प्रत्येकी 200 रुपयेप्रमाणे जर हिशोब केला तर कोट्यवधी रुपये रक्कम ही शेतकऱ्याची विनाकारण वाया जात आहे. आणि शासकीय यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यरत असताना शासनाने सुरू केलेली ही ई पीक पाहणी जी शेतकऱ्यांनी सेल्फवर म्हणजे स्वतःच्या रिस्कवर जाऊन स्वतः ई पीक पाहणी करणे योग्य आहे काय? तर याबाबत शासनाने पुनर्विचार करून होणारी नागरिकांची आणि शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी मागणी अनेक शेतकऱ्याकडून केली जात आहे. यावर शासनाकडून पुनर्विचार होणे आवश्यक आहे.